नमस्कार. आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. गहुलीत प्रहारचं रक्तदान शिबिर, बच्चू कडूंचा सरकारवर थेट प्रहार. गहुली येथे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचं रक्तदान शिबिर आणि आत्मचिंतन बैठक पार पडली. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या विधवा मायमाऊलींचा सिंदूर सरकार विसरतं कसं असा थेट सवाल केला. येत्या 2 ऑक्टोबरला चक्काजाम आंदोलन आणि सिंदूर यात्रा काढून सरकारला जागं करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पाहुयात पुढील बातमी. शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भ्रष्ट कामांची चौकशीची मागणी. लातूरच्या शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत कामांवर तात्पुरती स्थगिती आणून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यापूर्वीच रस्ते व पेवर ब्लॉकची कामं करून शासनाचा निधी वाया घालवला असल्याचा आरोपही करण्यात आलाय. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्री बस स्थानक स्वच्छतेचं कौतुक, इमारत मात्र जीर्णावस्थेत. फुलंब्री बस स्थानकाची स्वच्छता पाहून बुलढाणा विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाठ यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत ही पाहणी झाली. मात्र 1973 साली उभारलेली इमारत जीर्णावस्थेत असल्याने जीर्णोद्धाराची प्रवासी आणि नागरिकांकडून मागणी केली जात आहे. पाहुयात पुढील बातमी. पिशोर शेतकऱ्याचा विषप्रश्नानंतर मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या. कन्नड तालुक्यातील पिशोर गावातील शेतकरी कृष्णा मोकासे यांनी पूल बांधकामामुळे शेताचं नुकसान होत असल्याच्या तक्रारीतून 22 जुलै रोजी विषप्राशन केलं होतं. 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी पार्थिव घेऊन पिशोर पोलीस ठाण्यात ठिय्या देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. वरिष्ठ पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक, आरोपी राजस्थानमधून अटकेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून फसवणूक करणारा आरोपी राजस्थानमधून अटक झाला आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडिया ट्रॅकिंगच्या आधारे नरेशकुमार चौधरी याला पकडले. या खात्यातून परिचितांकडे पैसे मागून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला होता. पाहुयात पुढील बातमी. शिरपूर शिंदखेडा बस ट्रॅक अपघात, 26 जखमी, एका चिमुकलीचा मृत्यू. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 26 प्रवासी गंभीर जखमी तर एका चिमुकलीचा मृत्यू झाला. जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. या अपघातामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली असून स्थानिकांनी डिव्हायडर बसवण्याची मागणी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. जायकवाडी धरण भरलं, गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87% पोहोचला असून पाण्याची मोठी आवक सुरू आहे. धरणाचा उजवा कालवा 1100 क्युसेक्सने सोडण्यात आला असून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत जनावरे व शेती साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाहुयात पुढील बातमी. खंडणीसाठी अपहरण करणारा मोठा पठाण 40 गावातून अटक. नाशिक शहरातील निखिल दर्यानानी यांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शाकीर पठाण उर्फ मोठा पठाण अखेर गजाआड. गुंडाविरोधी पथकाने त्याला 40 गावातून शिताफेने अटक केली आहे. एप्रिलमध्ये दर्यानानी यांच्याकडून कोटी रुपयांची खंडणी मागून गोळीबार करणाऱ्या टिप्पर गँगच्या या कारवाईने गुन्हे शाखेचं यश वाढवलं आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिकमध्ये युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोप, कुटुंबियांचं निवेदन. नाशिकमध्ये पगारे आणि भोसले कुटुंबियांनी त्यांच्या युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा गंभीर आरोप केला आहे. भारती साहेबराव आहिरे या महिलेकडून वारंवार अर्ज देऊन आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला सत्यता पडताळून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. पुसदमध्ये आदिवासींच्या पदभरतीसाठी आंदोलनाचा ठराव. पुसदमध्ये आदिवासी विशेष पदभरती व न्याय हक्कांसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ज्येष्ठ नेते रामकृष्ण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 85,000 रिक्त पदे, आश्रमशाळा, शिक्षक भरती आणि न्यायालयीन प्रश्नांवर चर्चा झाली.
31 जुलै रोजी शांततामय रास्ता रोको आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत एकमताने पारित झाला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.